हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असं लहान आणि मोठ्या मुलांना आवडणारं मंचुरियन करणार आहोत. मिक्स व्हेज मंचुरियन, आणि ते पण न तळता, म्हणजे नॉन फ्राईड मंचुरियन करणार आहोत. लहान मुलांना आपण मंचुरियन सांगू शकतो तसं आपण बनवणार आहोत. खूपच छान लागतं, खायला खूप भारी लागतं आणि पौष्टिक आहे, हेल्दी आहे. मुलांना, जर तुमची मुलं भाज्या खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही जर बनवून दिलं ना तर नक्की खातील. तर त्याच्यासाठी ना मी काय केलं आहे, सगळे मिक्स व्हेज घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये आहे गाजर आहे, कोबी आहे, फ्लॉवर आणि शिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न ॲड करू शकता, बॉईल केलेले, किंवा मटार क्रश करून ॲड करू शकता, ब्रोकोली ॲड करू शकता. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. एक हँडफुल असं मी मेथी घेतलेली आहे आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी पालक पण घेऊ शकता, किंवा मेथी, पालक, ज्या पण ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत ना त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. खूप भारी लागतं. आणि आता आपण काय करायचं आहे, एक पेस्ट करायची आहे. तर त्याच्यासाठी मी एक छोटासा मिक्सी जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या 2 मिरच्या ज्या अशा मोठ्या मिरच्या आहेत ना त्या कमी तिखटाच्या असतात, म्हणून मी त्या घेतलेल्या आहेत 2 मोठ्या. 2 ते 2.5 इंच मी आलं घेतलेलं आहे. आलं थोडं जास्त घेतलेलं आहे मी. आणि हे मी 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या. तुम्ही जर छोट्या घेतल्या असतील तर 5 ते 6 घेऊ शकता. आणि हिरव्या मिरच्याच्या तुम्हाला तिखट किती खाता ना त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता. जर लहान मुलं खात असतील तर थोडी कमी घेऊ शकता. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. धणे मी ॲड करते आहे, जिरं मी ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही, नुसतं ड्राय आपण वाटून घ्यायचं आहे, सुकं वाटून घ्यायचं आहे. तर मी हे वाटून घेते आहे. बघा, मी असं सुकं दरदरीत वाटून घेतलेलं आहे. हे सगळं मी ॲड केलेलं आहे. पण स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. मिक्स करून घेऊया आधी. म्हणजे काय होतं, भाज्यामध्ये पाणी सुटतं मीठ ॲड केल्याने. मग आपण त्याच्यातच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आपण थोड्या वेळ असंच ठेवून द्यायचं. तर आता हे बघ 10 ते 15 मिनटं झालेली आहे आणि भाज्यांना छान असं पाणी पण सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले थोडेसे करूया. मसाल्यामध्ये मी काय केलं आहे, तुम्ही जर मंचुरियन म्हणून बनवत असाल हळद नाही ॲड केली तरी पण चालेल. मी थोडीशी हळद ॲड करते नावाला. ही धना जिरा पावडर मी ॲड केलेली आहे. आणि हा गरम मसाला मी ॲड केलेला आहे. आणि थोडीशी मी लाल मिरची ॲड करते आहे. तुम्हाला जर जास्त तिखट नसेल आवडत तर लाल मिरची स्किप केली तरी पण चालेल. मिक्स करून घेऊया. आता ना ह्याच्यामध्ये मी हे 1 मोठा चमचा बेसन घेतलेला आहे, 1 चमचा मी रवा घेतलेला आहे, 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, आणि ह्या 2 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये बाइंडिंग करायचं आहे. आणि हे चाळणीला मी तेलाने ग्रीस केलेलं आहे. हे सगळं तेल लावून ठेवलेलं आहे. थोडंसं आपण तेल ॲड करूया, फक्त 1 चमचा. ह्याच्यामध्ये ना सोडा किंवा इनो वगैरे ॲड करायची काही गरज नाही आहे. असंच छान लागतं खायला. जर तुम्हाला वाटत असेल तर बाइंडिंग होत नाही आहे तर 1 ते 2 चमचे ज्वारीचं पीठ किंवा बेसनचं पीठ ॲड करा. आणि जर असं वाटलं का पीठ जास्त झालं आहे, घट्ट झालं आहे, तर काय करा, पाण्याच्या ऐवजी तुम्ही 1 ते 2 चमचे दही ॲड करा. आता आपल्याला असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे मंचुरियन स्टाईल. आणि आपल्याला ह्याचे ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. हे बघा, सगळे आपले मंचुरियन बॉल्स तयार झालेले आहेत. आता जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण मी तुम्हाला हेल्दी दाखवते आहे म्हणून मी हे स्टीम करते आहे. तर आपण आता गॅसकडे जाऊया. आता मी इथे कढई ठेवली आहे, पाणी तापत, स्टँड ठेवलेलं आहे, आणि लिंबू आतमध्ये टाकलेली आहे, म्हणजे कसं काळं होणार नाही. आता ही प्लेट आपण आत ठेवूया आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवायचं आहे. आणि चांगलं 15 ते 20 मिनटं आपल्याला हे छान असं स्टीम करून घ्यायचं आहे, लो टू मीडियम गॅसवरती. तर मी आता गॅस हा मीडियम केलेला आहे. आता आपण हे झाकण 20 मिनटानंतर उघडून बघायचं आहे. त्याच्या आधी हे झाकण उघडायचं नाही आहे. तर हे बघा फ्रेंड्स, 20 मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि हे थंड करून घेतला. तर हे बघा, छान असे आपले मंचुरियन बॉल्स, म्हणजे मिक्स व्हेज मंचुरियन बॉल्स झालेले आहेत. हे बघा, छान झाले आहेत. आता आपण काय करायचं, ह्याला छान अशी फोडणी देऊया. जर तुम्हाला फोडणी द्यायचं असेल तर फोडणी देऊ शकता, किंवा असंच जर तुम्हाला खायचं असेल तर असंच पण तुम्ही खाऊ शकता. खूपच छान लागतात. आता मी साईडला ठेवते. आता आपण गॅसकडे आलो आहे.
मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं ना आपण ह्याच्यामध्ये मोहरी ॲड केली आहे, मस्टर्ड सीड्स, थोडंसं आपण हिंग ॲड करूया. मस्टर्ड सीड्स क्रॅकल होत आले आहेत. आता आपण कढीपत्ता मी ॲड केलेला आहे आणि हे मी तीळ ॲड केलेले आहे. छान असं आपण ढवळून घेऊया आणि हे बॉल्स आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. चार ते 5 मिनिटं छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस बंद करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान मस्त गरमागरम असे मिक्स व्हेजिटेबल मंचुरियन बॉल्स तयार झालेले आहे. तुम्ही हे मुठ्या पण बनवू शकता, पण खायला खूपच छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. जर लहान मुलं भाज्या खात नसतील तर ह्याप्रमाणे तुम्ही जर बनवून दिलं तर ते नक्की खातील. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.